श्रीमनी ज्ञानेश्वरी सुमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेसे विठ्ठल विठ्ठल तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुणवर्णी नमी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये जो भानवाराधियेला दयाचे कुळी दीपक दिव्य झाला हरिभक्ती लागून तारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विद्यत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा असा भंग आज सेवेकरता निवडलेला आहे। आज दिनविशेष म्हणजे जी ज्ञानेश्वरी लाखो भाविकांच्या अंतःकरणावरती अधिराज्य गाजवती आहे त्या ज्ञानेश्वरीच्या जयंतीचा आजचा दिवस आहे। खरं तर ज्ञानेश्वरीची जयंती ही एका वेगळ्या अर्थाने आहे, कारण आपण नोव्हेंबर मध्ये जो कार्यक्रम केला तो एकनाथी भागवताच्या जयंतीचा होता। एकनाथ महाराजांनी ज्या तिथीला एकनाथी भागवत पूर्ण केलं त्या तिथीचं औचित्य साधत तो आपण कार्यक्रम ठेवला होता। एकनाथी भागवतामध्ये त्या तिथीचा उल्लेख असल्यामुळे त्याच तिथीला आपल्याला समाप्ती करणं शक्य होतं। परंतु ज्ञानोपारायांनी फक्त शकाचा उल्लेख केलेला आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला सापडतो। त्याच्या पाठीमागे यांची काय भूमिका आहे हे ज्ञानोपारायांनाच माहिती। परंतु माझ्या दृष्टीनं एक सामान्य बुद्धीनं जर विचार करू गेलो तर ज्ञानोपारायांना याची कल्पना होती की पुढे चालून आपल्या या महान अशा ग्रंथामध्ये लोक स्वतःच्या ओव्या घालतील, स्वतःचे शब्द घालतील, काही शब्द कमी करतील,
मग माझाच अवतार एकनाथ महाराज म्हणून पुन्हा जन्माला येईल आणि तो ती ज्ञानेश्वरी शुद्ध करेल. मग त्यांनी ज्या दिवशी शुद्ध केली त्याचं वैशिष्ट्य, त्याचा आदर्श लोकांच्या समोर राहावा याच्यासाठी कदाचित ज्ञानोबारायांनी त्या काळामध्ये शकाचा उल्लेख जरी केलेला असला तरी तिथीचा उल्लेख केलेला नाही. जसं कार्तिकी पौर्णिमेला एकनाथी भागवताची समाप्ती झाली तसं ज्ञानोबारायांनी नेवाशाला जी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी जी ज्ञानेश्वरी लिहून काढली त्याची तिथी, त्याच्या समाप्तीची तिथी ही तिथे नव्हती, त्या ठिकाणी नमूद केलेली नव्हती. मग 235 वर्षाच्या नंतर या ग्रंथाचा पुन्हा उदय झाला तो एकनाथ महाराजांच्या माध्यमातून. आणि त्यामुळे ज्या तिथीला एकनाथ महाराजांनी या ग्रंथाला एक चांगल्या पद्धतीनं संशोधित करून आपल्या समोर मांडलं ती तिथी म्हणजे आजची तिथी आहे, कपिला षष्ठीची तिथी आहे. नाथ महाराजांनी, आपण ज्ञानेश्वरी वाचणारी मंडळी आहोत, ज्ञानेश्वरीच्या 8000 ओव्या 9000 ओव्या ज्या आहेत त्या ओव्यांच्या शेवटी एकनाथ महाराजांनी 4 ओव्या स्वतःच्या टाकलेल्या आहेत. शके 1500 साहोत्तरी कारण नाम संवत्सरी एका जनार्दनी हत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथ पूर्वीच शुद्ध अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. नाथ महाराजांनी सांगितलंय की हा जो ग्रंथ आहे हा मी पैठण क्षेत्रामध्ये पूर्ण केलेला आहे. प्रतिष्ठान ग्रामामध्ये गोदावरीच्या तीरावरती एकनाथ महाराजांनी हा ग्रंथ पूर्ण केला. त्याचा स्पष्ट उल्लेख शेवटच्या ओवीमध्ये नाथ महाराजांनी करून ठेवलेला आहे. आणि त्यानुसार आज ज्ञानेश्वरीची जयंती आहे. कदाचित आपल्याला फक्त ज्ञानेश्वरी जयंती आहे म्हणजे ते ज्ञानोबारायांनी पूर्ण केली म्हणून जयंती असावी कदाचित आपल्याला वाटत असावं, परंतु आपण सर्वजण जाणकार श्रोते आहात. गेल्या अनेक वर्षांपासून आपण ज्ञानेश्वरीची पारायण करत आलेला आहात. त्यामुळे या ग्रंथाच्या संबंधानं संपूर्ण ज्ञान आपल्याला असेल याची मला खात्री आहे. परंतु अशी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित असू शकतात की ज्यांना माहिती नाही की नाथ महाराजांनी कशा पद्धतीने ही ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. त्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. हरिभक्तीपरायण आदरणीय श्री बन्सी महाराज तांबे यांच्या मार्गदर्शनानं हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. आणि हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज चौधरी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होतोय. अर्थात आपल्या सर्वांच्या सहकार्याने होतोय. मधुकरी सप्ताह असं याला नाव सुद्धा दिलेलं आहे. आणि म्हणून अतिशय श्रद्धेनं हा कार्यक्रम सुरू आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे निश्चितच त्याला शोभा आलेली आहे. परंतु अशा पद्धतीचा कार्यक्रम पैठण क्षेत्रामध्ये होणं हे अगत्याचं होतं आणि त्याची सुरुवात हरिभाऊ महाराजांनी केली. वारकरी संप्रदायाचं कुठलंही कार्य असेल त्यांचं योगदान असतं. आपला सुद्धा सप्ताह जेव्हा केला तेव्हा या सगळ्या मंडळींचं चांगलं योगदान होतं. हरिभाऊ महाराजांचं योगदान होतं, आमच्या आबांचं योगदान होतं, जिजांचं योगदान होतं, आमचे टिके नाना आहेत, आमचे शेषनारायण महाराज काकडे त्यांची तर परंपरा आहे. त्यांचा बुद्ध मृदंग वाजवतोय. 4 पिढ्यांपासून एकनाथ महाराजांची परंपरा त्यांच्या घराण्यामध्ये आहे. नाथ महाराजांची सेवा ते करतायत. आमचे चौधरी पाटील आहेत, आमचा प्रशांत आहे, ही सगळी मंडळी ओळखकरजी आहे, सगळी मंडळी जी आहेत या सगळ्यांच्या सहयोगानं तो कार्यक्रम झाला. तसा हा देखील कार्यक्रम सगळ्यांच्या सहयोगानं होतोय. पैठणमध्ये अशा पद्धतीनं हा कार्यक्रम होणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्याचा पुढाकार त्यासाठी त्यांनी घेतला. त्याबद्दल धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. माणसाचा जन्म हा भगवंताच्या कृपेसाठी आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी झालेला आहे. भगवंताची प्राप्ती करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. किंबहुना भगवंतानं जो देह निर्माण केलेला आहे तो परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच केलेला आहे हे नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलेलं आहे. किंवा अन्य प्रमाण आपल्याला पाहता येते. देवे दिला देह
भजना कोमटा. भगवंतानं आपल्याला भजनाच्यासाठी हा देह कोमटा देह दिलेला आहे. अनेक संतांचा एक एक शब्द हा अत्यंत महत्वाचा. कोमटा या शब्दाचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करता येणं शक्य आहे, परंतु आपल्याला जास्त ठीक आहे, हरकत नाही. परंतु भगवंतानं जो आपल्याला देह दिलाय तो भगवत प्राप्ती करता दिलेला आहे. जो स्वतःला देवाचा भक्त म्हणून घेतो त्याने भगवंताची उपासना करायची, आराधना करायची आहे. किंबहुना त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता यासाठी आहे. इति कर्तव्यता हेच दासा लागी, कर्तव्यता हेच दासा लागी, कर्तव्यता हेच दासा लागी, कर्तव्यता हेच दासा लागी. बाबा जगी पांडुरंग, बाबा जगी पांडुरंग, बाबा जगी पांडुरंग. इति कर्तव्यता हीच दासा लागी. दासानं काय करायचं तर भगवंताची उपासना कायम करायची. भगवंताची उपासना करायची. ज्याची आपण उपासना करतो तो कोण आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्याची उपासना करण्यामध्ये काही अर्थ नसतो. त्यामुळे तो कोण आहे याच्या संबंधाने चिंतन होणं अपेक्षित आहे. तर चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. त्याच्याच बद्दल बोलायचं, त्याचीच कथा करायची, बोलण्याची नाही. आता देवा वेळ काही देवाच्या शिवाय काही बोलायचं नाही. फक्त भगवंतानं जो जे मुख दिलेला आहे, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरो. प्रत्येक इंद्रियांचा वापर हा भगवत तत्वासाठी करायचा, त्याच्या प्राप्तीसाठी करायचा आहे. आणि याच्यासाठी म्हणून सातत्यानं आपण हे प्रयत्न केले पाहिजेत. परंतु गंमत अशी आहे की परमार्थ हा फक्त प्रयत्नानं प्राप्त होतो असं नाहीये. लक्षात घ्या, जसा व्यवहार हा फक्त कष्टानं प्राप्त होतो असं नाहीये, तर त्याला भाग्याची जोड असावी लागते. मी काय म्हणतो लक्षात घ्या, व्यवहार हा फक्त कष्टानं सफल होऊ शकत नाही, त्याला भाग्याची जोड असावी लागते. तसा जो परमार्थ आहे हा नुसता केल्यानं होत नाही, त्याच्यासाठी कृपेची आवश्यकता पाहिजे. मग ही जी कृपा आहे ती आपल्याला प्राप्त झाली म्हणजे आपल्या जीवनाचं प्राप्त होईल, अंतिम स्थानापर्यंत आपण पोहोचू शकतो. भगवंताची कृपा प्राप्त करायची एवढी सोपी गोष्ट नाही. पण पारमार्थिकाला 4 प्रकारच्या कृपेची आवश्यकता आहे. सर्वप्रथम पारमार्थिकावरती मनाची कृपा होणं अपेक्षित आहे, शास्त्राची कृपा होणं अपेक्षित आहे, संत सद्गुरूंची कृपा होणं अपेक्षित आहे आणि भगवंताची कृपा होणं अपेक्षित आहे. या 4 कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पारमार्थिकाचा परमार्थ सफल होऊ शकत नाही. कितीही मोठा परमार्थिक असेल, या 4 कृपा जर का त्याला प्राप्त झाल्या नाही तर त्याच्यावरती भगवंताची कृपा नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. मनाची कृपा सर्वप्रथम होणं गरजेचं आहे. जोपर्यंत मनाची कृपा होत नाही तोपर्यंत पुढच्या कृपा आपल्याला प्राप्त होत नाही. मनाची कृपा होणं अपेक्षित आहे. बरं, मनाला एवढं महत्व काय परमात्मा? मनाला महत्व यासाठी आहे कारण मनानं ठरवलं तर तो मोक्षाप्रत जाऊ शकतो आणि मनानं ठरवलं तर तो बंधनामध्ये अडकू शकतो. मन एव मनुष्याणाम कार्यम बंध मोक्षयोः. मनानं ठरवलं तर तो मोक्षाप्रत नेऊ शकतो आणि मनानं ठरवलं तर तो आपल्याला बांधू शकतो. म्हणून अशा प्रकारचं जे मन आहे ते आपल्या ताब्यामध्ये असावं लागतं. ते ताब्यात येण्याच्यासाठी आधी त्याची कृपा संपादन करावी लागते. गंमत आहे, मनाची थोडी गंमत आहे. त्याला ताब्यात घ्यायचं असेल तर त्याची आधी कृपा प्राप्त करून घ्यावी लागते आणि जोपर्यंत त्याची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थामध्ये पुढे जाता येत नाही. मनाची कृपा महत्वाची आहे. परंतु आमचं मन चंचल आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवदृढम. अर्जुनानं सांगितलं भगवंताला, देवा मन खूप चंचल आहे. बहुत चंचल चपलन, जाता येता न लगे वेळ. मन हे चंचल आहे. क्षणामध्ये एका ठिकाणी असतं, क्षणामध्ये दुसऱ्या ठिकाणी असतं. या क्षणाला ते कीर्तनामध्ये असतं, दुसऱ्या क्षणाला ते घरी असतं, तिसऱ्या क्षणाला कामाच्या ठिकाणी असतं. हे चंचल आहे आणि प्रत्येकाचं मन चंचल आहे. जो पारमार्थिक नाही त्या प्रत्येकाचं मन चंचल आहे. नाथ महाराजांनी सांगितलं हे मन कसं आहे? मनातून अधीर अधीर बहुपातकी पामर. नाथ महाराजांनी मनाशी संवाद साधला. मनातू अधीर अधीर बहुपातकी पामर, न राहसे स्थिर क्षणभरी निश्चय. हे मन क्षणभर सुद्धा स्थिर राहू शकत नाही आणि क्षणभर न स्थिर राहणारं मन आपल्याला परमात्म्याच्या चरणापाशी कसं स्थिर करू शकेल? परमात्म्याच्या चरणापाशी आपली चित्तवृत्ती जर का जडून राहायची असेल तर आपलं चित्तम चिदित विजानीया तकार रहित यदा असं शास्त्र वचन. जेव्हा चित्त हे तकार रहित असतं तेव्हा ते चित असतं.
मग हे चित आणि परमात्म्याचे चरण म्हणजे चित, या दोन्हीची एकता त्या ठिकाणी होणं शक्य असतं. म्हणून मनाची कृपा अत्यंत आवश्यक आहे. अर्थात मनाच्या बरोबरीने आणखी काही 9 गोष्टींना चंचल मानण्यात आलेल्या आहेत. 9 गोष्टी चंचल आहेत. मा मनो मधुपो मेघो मद्यप्यो मृपटो मृत्पक्षका मत्कुणो मत्स्यो मकारा दश चंचल. मा म्हणजे लक्ष्मी चंचल आहे. क्षणात एका ठिकाणी असते, क्षणात दुसऱ्या ठिकाणी जाते. एका ठिकाणी ती थांबत नाही, एका ठिकाणी थांबणं हा तिचा स्वभावच नाहीये. म्हणून सर्वप्रथम स्थान लक्ष्मीला दिलेलं आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज निघून जाते. दुसरं स्थान जर का कशाला प्राप्त झालेलं आहे तर ते मनाला प्राप्त झालं आहे. मन चंचल. मधुपो मधुमक्षिका, मेघो ढग. सगळे बघा गंमत अशी की सगळे म पासून सुरू आहे. अर्थात ज्यांचं नाव म पासून आहे ते सगळे चंचले असा त्याचा अर्थ नाहीये. पण योगानं म पासून सगळ्यांची सुरुवात आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. मा मनो मधुपो मधुमक्षिका, मेघो ढग, मक्षिका माशी, मा मनो मधुपो मेघो मद्यप्यो आपल्या ओळखीचा प्राणी. पैठणमध्ये तर मंदिराच्या जवळही सापडतात आपल्याला, कारण जवळच आहेत ना सगळ्या गोष्टी. आपल्या सगळ्या सुविधा आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत सहजच. त्याच्यामुळे तो आपल्याला कुठेही रस्त्यानं पडलेला दिसतो. बर, गंमत अशी आहे कागे महाराज त्यांनी सांगताना सांगितलंय सुभाषितकारांनी मद्यप्यो, आणि मद्यप्यो नंतर मर्कटो सांगितलंय. खर तर मद्यप्यो नंतर मर्कटो वेगळं सांगण्याची गरजच नाही, कारण जो मद्यप्यो आहे तो मर्कटोच आहे. मर्कटो म्हणजे माकड. जो दारुडा आहे तो माकडा समानच आहे, पण ठीक आहे त्याने आपल्याला स्वतंत्र स्थान दिलंय त्याला माकडाला, काही हरकत नाही. मा मधुपो मेघो मद्यप्यो मर्कटो वारा, मक्षिका माशी मत्कुण ढेकून मत्स्यो मासा मकारा दश चंचल. अशा प्रकारे 10 चंचल गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्यामुळे आपण कुठे आहोत, कुठे बसलेलो आहोत याच्यावरती आपण कुठे आहोत हे ठरत नसतं, तर आपलं मन कुठे आहे याच्यावरती आपण कुठे आहे हे ठरत असतं. मी नेहमी उदाहरण देतो. 2 मित्र होते, अत्यंत पारमार्थिक एक जण आणि दुसरा अत्यंत त्याच्या विरोधात. तमाशाला जायचं, कुठले नाही ते व्यसन करायची, अशा पद्धतीनं अत्यंत दोघंही एकमेकांच्या विरोधात. नेहमी उदाहरण सांगतो, अत्यंत सुंदर उदाहरण आपल्याला पटण्यासारखं म्हणून सांगतो. जो सज्जन होता त्याला काय असं वाटायचं की आपण लहानपणापासून दोघं मित्र आहेत आणि माझ्या सहवासामध्ये येऊन हा चांगला नाही झाला, असं काय, मग याला आपण सन्मार्गाला लावू असा त्याने विचार केला. आणि विचार केल्यानंतर आषाढीचा पर्व काळ आलेला. मित्राला त्याने सांगितलं, अरे म्हणजे पंढरपुराचं फार सुंदर त्या ठिकाणी यात्रा असते, वारी असते, लाखो वारकरी त्या ठिकाणी येतात, त्याच्यामध्ये काय सांगावं. आनंद तेथीचा मुकया शिवाच्या बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याचे डोळे पांगळाचे पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. खूप मोठे संत महंत त्या ठिकाणी जमा होतात. त्यांचं दर्शन होतं, पांडुरंगाचं दर्शन होतं, चंद्रभागेचं स्नान होतं, प्रदक्षिणा होती, पांडुरंगाचं दर्शन होतं, आईसाहेबांचं दर्शन होतं, नाही जमलं कळसाचं दर्शन होतं. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे येतात. चल एकदा पंढरपूरला चल. त्यांनी सांगितलं, हे बघ तुला माझा स्वभाव माहिती आहे, ते देव धर्म वगैरे असं काही गोष्टी आपल्याला आवडत नाही. पण मित्र फारच आग्रह करू लागला. त्याचा आग्रह त्याला काही मोडवता येणार. मग न मोडता आल्यामुळे त्यांनी सांगितलं, हे बघ म्हणजे मी येतो, पण तिथं गेल्यानंतर पुन्हा म्हणायचं नाही कीर्तनाला चल, भजनाला चल, प्रवचनाला चल, हे बोलायचं नाही. म्हणजे आता याने विचार केला, हा जर येत असेल पंढरपूरला, पुढचं पुढं बघू, बोलायला काय हरकत आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हटलं, मला एक सांग म्हणलं, कारण तिथे तमाशा वगैरे आहे की नाही. आता याच्या मनातच तमाशा, दुसरं काय. बरं, हा विचार वारकरी याला काय माहिती तमाशाचं पड कुठं आहे, वारकऱ्यांचं पड माहीत असणारा माणूस. पण त्यांनी सांगितलं हो म्हटल्यानंतर जर का हा येत असेल तर हो म्हणायला काय हरकत नाही. वचने का दरिद्रता, कशाला आपण तोंडचं राखून ठेवायचं, हातचं राखून. अरे म्हणला फार फळ असतात तमाशाचे बघा. पण तिथे गेल्यावर पुन्हा नाही, ठीक आहे, काय हरकत नाही, घे. आषाढी एकादशीचा दिवस उघडला. चांगला जो सज्जन आहे तो म्हणू लागला, हे बघ आज आषाढी एकादशीचा दिवस आहे, पर्व काळ आहे, पंढरपुरामध्ये आपण आलेलो आहे. एका ठिकाणी मी कीर्तनाला जात असतो, चल माझ्याबरोबर कीर्तनाला. फार चांगलं सांगतात ते महाराज, ऐकायला असतात. त्यांनी सांगितलं, तुला काय म्हटलं होतं मी, येणार नाही.
मला तमाशाला जायचं. आता हा याला कीर्तनाला बोलू लागला, हा नाही नाही म्हणू लागला. याने आपला नाद सोडावा याच्यासाठी जो दुर्जन आहे तो म्हणू लागलाय, काम कर, तूच माझ्या बरोबर तमाशाला चल. आता दोघंही एकमेकांना आग्रह करू लागले. सज्जन म्हणू लागला कीर्तनाला चल, दुर्जन म्हणू लागला तमाशाला चल. शेवटी दोघांनी ठरवलं आपलं आपण जायचं. जो सज्जन आहे तो कीर्तनाला गेला, जो दुर्जन आहे तो तमाशाला गेला. तमाशा सुरू झाला, इकडे कीर्तन सुरू झालं. तमाशामध्ये बसलेल्या त्या दुर्जन मित्राला त्याचं मन खाऊ लागलं. तमाशाच रंगला नाही. तमाशा न रंगल्यामुळे त्याला कंटाळा येऊ लागला आणि म्हणू लागला, मित्र चांगला म्हणत होता कीर्तनाला, अरे काय मी दुर्दैवी आहे, महापापी आहे, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये येतो आणि तमाशाला जातो. अरे अरे, माझ्यासारखा दुर्दैवी दुसरा कोणी नाही. मी वाईट कीर्तनाला गेलो असतो तर बरं झालं असतं. त्याची नजर त्या नाचणाऱ्या स्त्रियांवरती होती, परंतु त्याचं मन मात्र कीर्तनामध्ये होतं. हे काय चालू असेल बरं आज कीर्तनामध्ये. मित्र म्हणला होता ते महाराज चांगलं बोलतात, कीर्तन रंगवतात, चांगलं असतं. अरे त्याच्यापेक्षा तिथे गेलो असतो तर बरं झालं असतं. मनामध्ये हा विचार त्याच्यासोबत झाला. इकडे याचा तमाशा रंगला नाही आणि दुर्दैवाने इकडे कीर्तनकार कोणचं कीर्तन रंगलं नाही. आता हा विचार करू लागला, कीर्तन तर दरवर्षीच मित्र चांगला म्हणत होता चल, कीर्तन तर दरवर्षीच आहे. आजूबाजूची माणसं आता ओळखीची झाली, मी त्यांना ओळखतो, ते मला ओळखतात. पण मित्र आलाच आहे कधी नव्हतं. त्याच्याबरोबर गेलो असतो तर कळालंही नसतं नेमका तमाशा कसा आहे हे तरी कळालं असतं. उगाच आलो कीर्तनाला, तमाशाला गेलो असतो तर बरं झालं असतं, तमाशाला गेलो असतो तर बरं झालं असतं. त्याची नजर कीर्तनकारावर, पण मन मात्र तमाशामध्ये. झालं, याचा तमाशा संपला, याचं कीर्तन संपलं. दोघं जण एकत्र आले. पावसाळ्याचे दिवस, वीज कडाडली, दोघांच्या अंगावर पडली, दोघही मेले. चित्रगुप्ताच्या समोर उभे. यमराजाने सांगितलं काय हिशोब आहे बघा त्यांचा. चित्रगुप्ताने कागद काढला. त्यांनी सांगितलं जे कीर्तनाला गेलेत ते नरकात, जे तमाशाला गेलेत ते स्वर्गात. माझं चूक समजू नका. चित्रगुप्ताने हे सांगितलं. तो जो कीर्तनाला गेलेला आहे तो म्हणू लागला थांबा थांबा थांबा, तुमची काहीतरी गडबड होऊ लागली. मी कीर्तनाला गेलो म्हणजे मी स्वर्गात आणि हा तमाशाला गेला म्हणजे हा स्वर्गात. चित्रगुप्ताने सांगितलं आमच्याकडचा हिशोब तुम्ही देहानं कुठे त्याच्यावर नसतो, तुम्ही मनानं कुठे याच्यावर असतो. तुमचं मन जर का परमार्थामध्ये नसेल तर उपयोगाचं नाही. भगवंताच्या चरणापाशी लागलेलं मन इथून परत येऊ शकत नाही. आता कोठे धावे मन, आता चरण बघितल्याच्या नंतर आता आमचं मन कुठे धावू शकेल. म्हणजे भगवंताचं चरण बघितल्याच्या नंतर मन हलू शकत नाही. म्हणून नाथ महाराज स्वतःच्या मनाला वारंवार उपदेश करतायत. मनाचा येते ते, मनाचा येते ते, मनाचा येते ते पंढरी, मना तेथे धावगे, मना तेथे धावगे.
संतांनी सांगितलंय, स्वतःच्या मनाला उपदेश केला की भगवंताच्या चरणापासून इतरत्र जाण्याची गरज नाही, मला बाकी इतर गोष्टी वाढवण्याची आता गरज वाटत नाही, परंतु मनाची कृपा ही परमार्थामध्ये प्रवेश करण्यासाठी महत्वाची असते. माळ घालू 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 विधान नसते, पण जेव्हा मन आपल्याला सांगतं की नाही आता मी ठरवलंय मला माळ घालायचीच आहे, मी ठरवलंय मला सगळे नियम पाळायचेच आहे, मन ताब्यात असेल तरच या गोष्टी शक्य. आपण जर मनाच्या ताब्यामध्ये गेलो तर आपण संसारात समजायचं, आणि मन जर का आपल्या ताब्यात आलं तर आपण परमार्थात असं समजायला मनाची कृपा ही अत्यंत गरजेची आहे. सर्वप्रथम परमार्थामध्ये 4 प्रकारच्या कृपेपैकी प्रथम कृपा जर कशाची अपेक्षित असेल तर ती मनाची कृपा आहे. मनाची कृपा झाल्यानंतर माणसाची शास्त्रामध्ये प्रवृत्ती होत असते. मन प्रयास करून मनावरती ताबा ठेवून गळ्यामध्ये माळ घातली, मग विचार यायला लागतो की आपण सद्ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, किमान हरिपाठ तरी वाचला पाहिजे, काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी आपण वाचल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये प्रवृत्ती ही मनाच्या कृपेमुळे होत असते. मग मनाची कृपा झाली, शास्त्रामध्ये प्रवृत्ती झाली. आता शास्त्रात प्रवृत्ती झाल्यानंतर काय होतं, शास्त्राची आपण जशी जशी सेवा करतो तसं तसं शास्त्र आपल्यावरती कृपा करायला लागतं. बघा, काही माणसं अशी असतात की ज्यांना गीता वाचता येत नाही, परंतु ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत गाथेसारखे ग्रंथ वारंवार श्रवण करून पाठांतर असतं. एखाद्या अभ्यासकाचं जेवढं पाठांतर नसतं तेवढं एखाद्या साध्या वारकऱ्याचं पाठांतर असतं. आपण पाहू शकतो का, त्याच्यावरती शास्त्राची कृपा आहे. बरं, शास्त्राची कृपा का झाली, कारण मनाची कृपा आहे. मनाची कृपा आहे म्हणून शास्त्राची कृपा. शास्त्राची कृपा झाल्यानंतर हळूहळू पुंगायला लागतं की आपली जी अवस्था आहे ना ती परमार्थातली काही सर्वोच्च अवस्था नाही आहे. आपली सामान्य अवस्था आहे, आपल्याला एका उच्च अवस्थेपर्यंत जायचं आहे. मग ती उच्च अवस्था कोणती आहे, तर परमात्म्याची प्राप्ती. परमात्म्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर ती स्वतःच्या मनानं करता येत नसते. ग्रंथ वाचून कोणीही मुक्त झालेला नाही, लक्षात ठेवा. मात्र सद्गुरूंच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त करते झालेले भरपूर लोक आपल्याला पाहायला सापडतील, लाखो भाविक आहेत. म्हणजे मनाची कृपा आधी होणं अपेक्षित आहे. मनाची कृपा झाल्यानंतर मन शास्त्रामध्ये प्रवृत्त होतं, मग शास्त्र आपल्यावरती कृपा करतं. शास्त्राची कृपा झाली की आपल्याला कळायला लागतं की मला काय प्राप्त करायचं, आणि त्याच्या दिशेनं पावलं वळायला लागतात. काय मी उद्धार पावेन, काय करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंडैल कर्म पार्षतील धर्माधर्म कासे आणि कळेल हे वर्म, अशा पद्धतीची अंतःकरणामध्ये ओढ निर्माण
तुमची वाटे जे जे भेटे तयास देव कृपा करेल. माझ्यावरती देवाची कधी कृपा होईल? जे जे भेटेल त्याला विचारावं वाटतं का देवाची प्राप्ती कशी होते? तुमची जी अवस्था प्राप्त झाली ना, तुम्हाला ती कशामुळे प्राप्त झाली? अशा पद्धतीनं प्रत्येकाला विचारावंसं वाटावं लागतं. अशा पद्धतीची अवस्था होऊन जाते. मग ही अवस्था जी आहे ती थोडी पुढची अवस्था आहे. माझा उद्धार होईल का? कशाच्या माध्यमातून मी मोक्षाप्रत जाईल, परमात्म्यापर्यंत पोहोचेल? अशा पद्धतीची अंतःकरणाची अवस्था जेव्हा निर्माण होते, जेव्हा ती परिसीमा गाठते, तेव्हा सद्गुरू आपल्याला उपदेश करण्यासाठी येत असतात. लक्षात घ्या, दोन प्रकार आहेत. एक तर आपल्याला सद्गुरूंच्याकडे जावं लागतं आणि आपलं मत भाग्य असेल तर सद्गुरू आपल्याला कृपा करण्यासाठी येत असतात. सामान्यपणे आपल्याला सद्गुरू शोधावे लागतात. आयुष्यभर परमार्थ करणाऱ्या माणसानं जर का कुणाचा अनुग्रह घेतला नसेल तर त्याचा परमार्थ शून्य आहे. मी फार जबाबदारीने बोलतोय. नाथ महाराजांच्या दरबारामध्ये ही सेवा आहे, पैठणमध्ये ही सेवा आहे. परमार्थ केला आयुष्यभर, पण आयुष्यभर परमार्थ करून जर का कोणाचा अनुग्रह घेतला नसेल तर परमार्थ शून्य आहे. जर तुम्ही अनुग्रह घेत नाही तर तुम्ही संतांपेक्षा स्वतःला मोठे समजत आहात, असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही म्हणाले कसं? अहो संत ज्ञानोबारायांना कशाची कमतरता आहे? उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवी आले लोटांगणी चांगदेव सांग. 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवासी असणारे चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. 14 विद्या 64 कला ज्ञात होत्या. एक भगवत तत्वापासून ते दूर होते. अपरोक्ष साक्षात्कार परमात्म्याचा झाला नव्हता. एवढा मोठा अधिकार असणारे ज्ञानोबारायांना एका 16-20 वर्षाच्या युवकाला शरण जातात. त्यांना गरज आहे, एवढे ज्ञानी आहेत ज्ञानोबा, त्यांना कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज काय? तरी सुद्धा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो. सद्गुरूंची कृपा माझ्यावरती झाली आणि म्हणून मी उद्धारलो. ज्ञानोबारायांसारखे महात्मे बोलतात. नाथ महाराजांसारखे महात्मे सद्गुरूंच्या चरणी आपलं जीवन अर्पित करून टाकतात. इतरत्र आपल्याला एवढी परिसीमा आपल्याला पाहायला सापडणार नाही गुरुभक्तीची. अभंगाचं शेवट ज्याला नाममुद्रा आपण म्हणतो, नाथ महाराजांची नाममुद्रा एकनाथ म्हणे असा पाहायला मिळणार नाही. एका जनार्दनी. सद्गुरूंचं नाव पूर्ण आणि स्वतःचं नाव अर्ध, अशा पद्धतीनं नाथ महाराजांचा नाममुद्रा अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडते. एवढी सद्गुरूंची भक्ती नाथ महाराजांनी केलेली आहे. तुकोबारायांच्याकडे सद्गुरू आले. ते चाले सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेवीला बरोबर. ते काय गंगा स्नानाला चालले होते, सद्गुरूंच्या भेटीसाठी चालले नव्हते, पण सद्गुरू तिथे रस्त्यात आले. भाग्याचं लक्षण. एक तर आपल्याला सद्गुरूकडे जावं लागतं आणि भाग्य असेल तर सद्गुरू आपल्याकडे येतात. परंतु गुरूची कृपा झाल्याशिवाय परमार्थ सफल होऊ शकत नाही. काही माणसं म्हणतात आम्हाला असं कोणी दिसतच नाही की ज्याचा अनुग्रह घ्यावा. आम्हाला असं कोणी समाजात दिसत नाही की ज्याचा अनुग्रह मी प्राप्त करून घ्यावा. मग आमच्यासाठी संतांचे ग्रंथ हेच गुरु आहेत. गुरु गोविंद सिंहाने शीख पंथामध्ये जे 10वे गुरु होते त्यांनी काय सांगितलं? आता माझ्यानंतर माझा देह पडल्याच्या नंतर कोणताही मानवी देहधारी गुरु असणार नाही. गुरु ग्रंथ साहिबलाच तुम्ही इथून पुढे गुरु माना. त्यामुळे शीख पंथामध्ये फक्त 10च गुरु झाले. पण गुरु गोविंद सिंहाने सांगितलं की माझ्यानंतर देहधारी गुरु नाही, ग्रंथ हा गुरु आहे. ठीक आहे, पण आपण काही शीख पंथातले नाही, आपण वारकरी संप्रदायातले. वारकरी संप्रदायातले शेवटचे संत निळोबाराय आहेत. ठीक आहे, निळोबारायाने नसेल काही असं सांगितलं. त्याच्या आधीच्या कुठल्या तरी एखाद्या संतांनी सांगावं की मानवी देहधारी गुरु करू नये, त्यापेक्षा एखाद्या ग्रंथाला गुरु करावं. एकाही संतांनी सांगितलेलं नाही. मग जर संतांनी असं सांगितलं नाही तर ग्रंथाला गुरु मानण्याची ही होकी आली कुठे? कशामुळे असं वाटू लागलं? कारण समाजामध्ये बघितल्यानंतर असं वाटू लागलं की मला गुरु असावा असा कोणी दिसत नाही. स्वतःला मोठं समजू नका. परमात्म्याच्या जवळ जायचं असेल थोरपण प्रहाची सांडीची विस्पत्ती आघवीचं विसरीचे जय जगात धाकुटे होईचे तरी जवळी कमाची. जगाच्या समोरचा नम्र झाला होता त्याच्यासाठी तुकोबाराय सांगतात. म्हणजे जो
भगवंताच्या समोर छोटा होतो तो जगाच्या समोर मोठा होत असतो। ही सामान्य गोष्ट लोकांना कळत नाही। ग्रंथांना गुरु करता येत नाही। गुरु करायचा असेल तर मानवी देहधारीच करावा लागतो। अर्थात त्याचा अधिकार पाहणं अपेक्षित आहे। विनाकारण कोणीतरी एखाद्या स्थानावरती आहे म्हणून त्याला गुरु करा असं जमत नाही। परंतु ज्याला आपल्याला गुरु करायचंय त्याची परंपरा काय आहे आणि ती परंपरा आपल्या विचारांशी एकरूप होऊ शकते का याचंही चिंतन करणं अपेक्षित आहे। त्याचा आपण अनुग्रह घ्यावा। आपण असू वारकरी आणि एखाद्या शास्त्राचा आपण अनुग्रह घ्यायचा किंवा एखाद्या गणपत्याचा आपण अनुग्रह घ्यायचा असं जमत नाही। आमची जी विचारसरणी आहे त्याच विचारसरणीतला गुरु जर आपण केला तरच आपली गुरुभक्ती टिकून राहते। नाही तर मतभिन्नतेमुळे एकतर सद्गुरू आपल्याला सोडतात नाहीतर आपण सद्गुरूंना सोडतो। अशी अवस्था होऊन जाते। अशी अवस्था परमार्थामध्ये माणसाला कदापि येऊ नये। अशी अवस्था जर येऊ द्यायची नसेल तर ज्या परंपरेचे आपण आहोत त्या परंपरेपैकी एखाद्याला पाहावं आणि त्याच्या ठिकाणी गुरुभाव जाणून अनुग्रहित व्हावं। मनाची कृपा झाल्यानंतर शास्त्राची कृपा होते। शास्त्राची कृपा झाल्यानंतर संत सद्गुरूंची कृपा होते आणि संत सद्गुरूंची कृपा व्हायला जर काही कारण असेल तर ती भगवंताची कृपा आहे। संत महात्मे सद्गुरू गुरु आपल्याला काय करतात, उघडा बोध देतात आणि आपल्याला परमात्म्यापर्यंत नेऊन ठेवतात। मग परमात्म्याची आपल्याला प्राप्ती झाली म्हणजेच आपण परमात्मा स्वरूप झालो, म्हणजेच परमात्म्याची आपल्यावरती कृपा झाली। या सगळ्या कृपा टप्प्या टप्प्यानं पार करणं ही काही साधी गोष्ट नाही। ही साधी गोष्ट नाहीये। मग जर का एवढे टप्पे पार करत करत भगवंताची कृपा प्राप्त करणं जर का आपल्याला शक्य नसेल तर नाथ महाराजांनी आपल्याला सोपा उपाय सांगितला। अभंगाचं पहिलं चरण ज्ञानेश्वरी कृपा करे हरी दयावरी। या सगळ्या टप्प्यातून पार जाण्याची पुढे जाण्याची गरज इथे नाहीये। एकच करायचंय, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी। श्रद्धेनं निष्ठेनं जर का आपण ज्ञानेश्वरी वाचली तर भगवंताची कृपा आपल्यावरती होते। अर्थ ज्ञात असो वा नसो। बघा गंमत अशी आहे,
ज्ञानेश्वरीच हा एक असा अपवादात्मक ग्रंथ आहे की ज्याचा अर्थ नाही कळाला तरी चालेल, पण श्रद्धेने वाचायचा कृपा झाल्याशिवाय राहत एकमात्र प्रमाणबद्ध ज्याला आपण म्हणू शकतो, याची प्रमाण संतांनी दिली. नाहीतर प्रेमाविण भजन स्पष्टपणे सांगितलंय. प्रेमाविण भजन, प्रेमाशिवाय भजन करण्यात अर्थ नसतो. नुसता आलापी करत बसलं तर ते भगवंताला आवडेलच असं नाही, त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे. नाकाविण मोती, नाकच नाहीये तर मोती घालून उपयोग काय. त्या पद्धतीनं आपल्याला जर का पोथीचा अर्थ कळत नसेल तर पोथी वाचण्यामध्ये अर्थ नाही. नाथ महाराजांचंच वाक्य आहे, अर्थाविण पोथी वाचुनी काय. याचा अर्थ काय आपल्याला प्रश्न नाही विचारत आहे, याचा अर्थ सांगतात की काय उपयोग आहे. हे पूर्ण वाक्य आहे नाथ महाराजांचं, प्रश्नार्थक वाक्य नाही आहे. लोकांना लक्षातच येत नाही. संतांची वचनं कळण्याच्यासाठी संतांच्या ग्रंथाची सेवा होणं अपेक्षित, त्याच्याशिवाय कळत नाही. काही लोक म्हणतात कैसी समचरणीची शोभा, कसं काय म्हणतात पाहताय, ठीक आहे. आता पाहता समचरणाची शोभा नाथ महाराजांच्या गाथेमध्ये मला दाखवून द्या. पाहता समचरणाची शोभा सुरुवात असलेला अभंग मला नाथ महाराजांच्या कोणत्याही एका गाथेमध्ये दाखवून द्या. नाही मिळत. मग नाथ महाराज जे म्हणतात ते योग्य का आम्हाला जे पाठ आहे ते योग्य? नाथ महाराज म्हणतात तेच योग्य असेल. मग प्रश्न असा येतो, मग पाहता नाहीये तर मग काय आहे? तर म्हणे कैसी समचरणीची. बरोबर, गाथेमध्ये काय, कैसी समचरणीची शोभा. बरं, अर्थ काय काढतात ते विद्वान मंडळी? म्हणजे नाथ महाराजांना समचरणीची शोभा काय माहित नाही का म्हणून ते विचारतात की कैसी समचरणीची शोभा. बुद्धीची कीव करावीशी वाटते. कैसी समचरणीची शोभा याचा हे पूर्ण वाक्य आहे, हे प्रश्नार्थक वाक्य नाहीये. कैसी समचरणीची शोभा असं नाही येते, कैसी समचरणीची शोभा. त्या समचरणाची शोभा आहे. परंतु ज्याला सामान्य व्याकरण कळतं त्याला माझं बोलणं कळू शकतं, पण ज्याला तेवढंही कळत नसेल त्याला सांगण्यामध्ये अर्थ नाही. बरं, एखादी गोष्ट आपण किती ताणावी, काही गरज नाही. आपल्याला माहिती आहे जे सत्य आहे ते सत्य आहे. नाथ महाराज सांगतात ती पूर्व दिशा. मी नेहमी सांगतो, कदाचित माझे आजोबा पणजोबा खबर पणजोबा ते सत्य आहे, पण त्याच्याही पुढचं सत्य जर का एकनाथ महाराजांचं मला सापडलं तर त्या एकनाथ महाराजांच्या सत्यासमोर माझ्या आजोबा पणजोबा महत्वाचे नाहीत, एकनाथ महाराज महत्वाचे, ते लक्षात घ्या. परमार्थाचं हे खरं गमक आहे. फक्त चालत आलं म्हणून म्हणायचं असं नसतं, त्याच्या पाठीमागे काय भूमिका आहे हे पाहावी लागते. एखादी परंपरा कशामुळे निर्माण झाली हे बघावं लागतं. असे काही अभंग आहे की ज्याच्यामध्ये कुठलंही ध्रुवपद गाथेमध्ये नसलेलं म्हटलं जातं, पालखीच्या प्रस्थानाच्या दिवशी म्हटलं जातं. कशासाठी? नाथ महाराज सांगतात त्याच्यापेक्षा तुम्ही आम्ही विद्वान आहे? कदापि नाही. नाथ महाराजांच्या समोर सांगतोय, कदापि नाही. नाथ महाराज सांगतात ती पूर्व दिशा. तुम्हाला सांगू, जर यदा कदाचित
माझ्यासमोर हा प्रश्न आला की शास्त्र एक गोष्ट सांगताय आणि नाथ महाराज एक गोष्ट सांगतायत, कोणाची ऐकायची? मी नाथ महाराजांची ऐकणार. त्याचं कारण आहे, कारण शास्त्रापेक्षाही नाथ महाराज सांगतात ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. मग पुन्हा प्रश्न असा आहे की ज्या ज्ञानेश्वरीची जयंती त्या ज्ञानेश्वरीतच ज्ञानोबारांनी सांगितलं की ते शास्त्राने सांगितलं राजाला राज्याचा त्याग करतात ते राज्यही तृण मानावे, मग तुम्ही ते मानत नाही. माझा बोलण्याचा मतितार्थ लक्षात घ्या. नाथ महाराज एक सांगतायत, शास्त्र एक सांगतं, हा आभास आहे. पण नाथ महाराज जे सांगतायत ते काही शास्त्र नाही का? संत शास्त्राप्रमाणे वागत नाही, कसं आहे का? संत शास्त्राप्रमाणेच वागतात, आपल्याला शास्त्राप्रमाणेच वागायला सांगतात. पण शास्त्राच्या संबंधा व्यतिरिक्त एखादं मत जर का त्यांच्या समोर आलं तर त्याला दुय्यम मानण्यामध्ये अर्थ नसतो, ते शास्त्र बाह्य मानण्याचं कारण नसतं. कारण संत जे करत असतात ते शास्त्र होत असतं. एक शब्द जो संतांचा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलंय, प्रेमाविण भजन नाकाविण मोती, अर्थाविण पोथी, वाचुनी काय? वाचुनी काय प्रश्नार्थ चिन्ह नाहीये, काय उपयोग आहे असं नाथ महाराजांना सांगायचं. ज्ञानेश्वरी हा एकमात्र ग्रंथ असा आहे की जो फक्त वाचल्यानंतर, तर सांगू का, एखाद्याला वाचता येत नसेल, बाजूचा कशा पद्धतीनं बोट फिरवतोय तेवढं बोट जरी त्याच्यावरून फिरवलं तरी ज्ञानेश्वरी कृपा करते. सांगू का, बाजूचा आपल्यापासून लांब असेल तो कुठल्या ओळीवर बोट ठेवतो हे कळत नसेल, श्रवण केल्यानंतरही तेवढंच फळ प्राप्त होतं जेवढं पारायण त्याला प्राप्त होतं. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. म्हणून सुरुवात सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन नाही केलं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवारी, प्रसिद्ध वाक्य नामदेवाचं. वाचावं सगळंच, पण किमान एकाचा तरी अनुभव घ्यावा. पंढरपूरच्या वाटेवरती आम्हाला जाता येत नसेल, पण त्याचं एक तरी पाऊल आम्ही अनुभवावं, जेणेकरून आपल्याला ते समाधान प्राप्त होईल. नाही जाता आलं पंढरपूरला, एक पाऊल तर चाललं. म्हणून एक तरी ज्ञानेश्वरीचे ओवी आपण अनुभवणं अपेक्षित आहे असं नामदेवरायांनी सांगितलं. अनेक जणांनी सुद्धा वर्णन केलंय, सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबारायांना सगळ्या संतांनी आईच्या स्थानी मानलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यापासून प्रस्फुटित झालेली जी ज्ञानेश्वरी आहे ती म्हणजे एक प्रकारे आईचं दूधच आहे, जे आपल्याला पुष्ट करतं. परमार्थामध्ये पुष्ट करणारं दूध म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबारायांना आई मानतात का? ज्ञानोबारायांचं अंतःकरण माऊली समान आहे, म्हणून आपण माऊली ज्ञानोबाराय. माऊली ह्या शब्दाचा अर्थ आई आहे, परंतु ज्ञानोबारायांना आपण आई म्हणतो. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट, वेदशास्त्र देते ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. अशा पद्धतीनं नाथ महाराज असतील, सगळे संत असतील, ज्ञानोबारायांना आईची उपमा दिलेली आहे. आणि म्हणून नाथ महाराज सांगतायत की भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. भाव म्हणजे काय? सामान्यपणे भाव या शब्दाचा अर्थ भक्ती असावा. खरं तर भाव वेगळा आणि भक्ती वेगळी आहे, पण सामान्यतः लोकांना सामान्य बुद्धीनं जर का याचा अर्थ काढायचा झाला तर भाव या शब्दाचा अर्थ भक्ती आहे. परंतु आपण भावभक्ती असे जोड शब्द जेव्हा आपण समोर येतात तेव्हा आपल्याला त्या दोघांमध्ये अंतर करावं लागतं. जसं सुख आणि आनंद हा शब्द आहे, समानार्थी शब्द वाटतो, परंतु सुख याला काही मर्यादा आहे, पण आनंदाला मर्यादा नाही. सुखाला विरुद्धार्थी शब्द दुःख आहे, पण आनंदाला विरुद्धार्थी शब्द कुठलाच नाही. सुख आणि आनंद समान अर्थाने आपण वापरतो, तसंच भाव आणि भक्ती आपण समान अर्थाने वापरतो. स्वतंत्रतेने विचार केला तर स्वतंत्र चिंतन करता येईल, पण फक्त भाव किंवा फक्त भक्ती असा जेव्हा उल्लेख असतो तेव्हा भाव आणि भक्ती एकत्रितरित्या चिंतन केलं तरी चालतं. मग भाव धरून म्हणजे काय? म्हणजे श्रद्धेनं, म्हणजे निष्ठेनं, म्हणजे एकतानतेनं, म्हणजे एकाग्रतेनं. याला भक्ती म्हणायचं. एकाची उपासना करायची, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. बोलण्याची नाही आता देवाविण काही. अनेक प्रमाण आपल्याला त्याचे गातो एका, ध्यातो एका, अंतर्बाह्य पाहतो एका, अगुणी एका, सगुणी एका, गुणातीत देखो एका, जनी एकावनी एका, निरंजनी देखो एका, संत जना पडिये एका, जनार्दना कडिये एका. त्याचीच उपासना करायची.
एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. तुकोबारांची भाषा आहे की आम्ही फक्त एकाचीच उपासना करतो, विठ्ठला वाचून अनेकांचे ध्यान. ग्रंथाच्या संबंधानं आत्मार्थाने सांगितलं भाव धोनिया, भाव भक्ती सरळ जास्त त्याचं चिंतन नाही, आपल्याला महत्वाचा चरित्र भाग थोडक्यात बघायचा. भाव धोनिया वाचे ज्ञानेश्वरी, परिणाम काय होतो? कृपा करी हरी दयावरी. पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये क्रिया सांगितली आहे आणि उत्तरार्धामध्ये त्याचं फल सांगितलेलं आहे. भाव धोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. जे ज्ञानेश्वरी भाव धरून आपल्याला वाचायला सांगतायत तिचं मूळ कशात आहे? लोकांना माहित नाही, वारकरी आहे पण लोकांना कळत नाही की ज्ञानेश्वरी म्हणजे काय, एकनाथी भागवत म्हणजे काय. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला समरांगणावरती केलेला उपदेश आणि त्याची मराठीतली ज्ञानोबारायांनी केलेली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. सरळ गणित. मग एकनाथी भागवत म्हणजे काय? तर भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला भगवंतानं आपल्या निजधाम गमनाच्या आधी केलेला जो उपदेश आहे, श्रीमद भागवताच्या 11 स्कंधापैकी 11 स्कंधावरती 31 अध्यायावरती मराठीतली टीका म्हणजे एकनाथी भागवत. श्रीमद भागवत आपण कथा ऐकतो, भागवत कथा पण ऐकतो, त्याच्यात 12 स्कंध आहेत. त्या 12 स्कंधांपैकी 11वा स्कंध हा ज्ञानपर आहे, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला केलेला उपदेश आहे आणि त्याचं मराठीतले टीका त्याची जी आहे ती म्हणजे एकनाथी भागवत. हे आपल्याला माहिती नाही, वारकऱ्यांची माहिती असणं अपेक्षित आहे. मग अशा पद्धतीनं नाथ महाराज सांगतायत, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. स्वतःच्या मुखानं भगवंतानं अर्जुनाला उपदेश केला. भगवंतानं आपल्या इहलोकातल्या आयुष्यामध्ये फक्त दोघांना शिष्य केलं बरं का. पहिला अर्जुन आणि दुसरा उद्धव. मोठ्या लोकांची गंमत असते, सगळे लोक त्यांना गुरु मानतात पण ते शिष्य फार थोड्या लोकांना मानत असतात. ही फार गंमत आहे. शिष्यांच्या मागे लागणारे आम्हाला गुरु करून घ्या म्हणणारे घरोघरी मिळतील, मंत्रतंत्राचा उपदेश करणारे घरोघरी मिळतील, मंत्रतंत्र उपदेशी ते घरोघरी गुरु आहे. जो शिष्यात ते मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने.
आपल्या शिष्याला भगवत प्राप्ती जो करून देतो तो खरा गुरु आहे असं नाथ महाराजांनी सांगितलं. नाहीतर छाछूचे मंत्र देणारे गल्लोगल्ली आजकाल फिरू लागले. सोशल मीडियावरती यांचा पेव फुटलाय. युट्यूब जर तुम्ही लावून बघितलं तर हा उपाय करा, हा मंत्र करा असं होईल, मागं लागले. हे असं म्हणत नाही की मंत्राचा फायदा नाही. मंत्र कधी आपल्याला कळतो. मंत्र म्हणजे काय? म्हणा प्रायते यस्मात तस्मात मंत्र प्रकीर्तिता अशी मंत्राची व्याख्या केलेली आहे. ज्याचं सातत्यानं स्मरण केल्याच्या नंतर आपण तरुण जातो तो खरा मंत्र आहे. त्यामुळे मंत्र काही चुकीचे आहेत मला असं म्हणायचं नाही, परंतु या मंत्रतंत्राच्या मध्ये आपण अडकून बसतो आणि जो खरा परमार्थ आपल्याला कलियुगामध्ये सांगितलाय नामस्मरणाचा त्याच्यापासून आपण वंचित होतो. मी पुन्हा सांगतो, मंत्रानं काहीच होत नाही असं माझं मत नाही. मंत्राचा स्वतंत्र अधिकार आहे, त्याचं स्वतंत्र फलही आहे, परंतु त्याच्यातच आपण अडकून पडू नये. तर कलियुगातला जो युगधर्म आहे त्या युगधर्माप्रमाणे आपण नामस्मरण केलं पाहिजे, हे माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे. स्वमुखी आपण सांगितलं श्री विष्णू, स्वतः श्री विष्णूने कोणाला सांगितलं? श्री गीता प्रश्न अर्जुनीसी, अर्जुनानं केलेला प्रश्न किंवा अर्जुनाची जी अवस्था झाली आहे गांडी वंशंस्रते हस्तात पक्षय गोपरिदय्यता अशा पद्धतीनं पूर्ण पहिला अध्याय आपण बघा. त्याच्यामध्ये अर्जुनाची काय अवस्था झाली, त्यांनी सांगितलं हे माझे घरचेच आहेत, त्यांना कसं मारू, यांच्याशी कसा मी समोर लढू. लक्षात घ्या, घरचे असो नाहीतर बाहेरचे असो, जे अधर्मानं वागतात त्यांच्या समोर आपण उभं राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ज्यांना गीता कळत नाही मग त्यांनी मी परमार्थ करतो असं म्हणायचं. जिथे जिथे अधर्म आहे त्या अधर्माच्या समोर आपला स्वकीय जरी असेल तरी त्याच्या समोर आपण तेवढंच ठामपणे उभं राहिलं पाहिजे. हेच तर आमचा कृष्ण आम्हाला सांगतो. हेच तर भगवंताचं तत्वज्ञान आहे. भगवंतानं अर्जुनाला हातामध्ये शस्त्र घे आणि तुझ्या भाऊबंधांचा नाश कर असं वरवर दिसताना जरी आपल्याला पाहायला सापडलं तरी याचा अर्थ आप्तसखियांचा विरोध करायचा म्हणजे शस्त्राने विरोध करायचा असा अर्थ नाही आहे. त्यांच्या विरोधामध्ये ठाम भूमिका घ्यायची ही भगवंताची सामान्य अपेक्षा आहे. म्हणून स्वमुखी आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कलिकाळाचे नाही दया. असा जो उपदेश अर्जुनाला भगवान श्रीकृष्णानं केलेला आहे ना ती म्हणजेच ही ज्ञानेश्वरी. नाथ मला सांगतात तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. आपल्या मुखातून जर का त्या ज्ञानेश्वरीचे ओव्या आपल्या मुखातून आल्या भय कलिकाळाचे नाही दया. त्याला कलिकाळाचं कुठल्याही प्रकारचं भय नाही, घाबरण्याचं कारण नाही. नाथ महाराज म्हणतात संशय घेण्याचं कारण नाही. गाजनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. परमार्थामध्ये कधी संशय घ्यायचा नाही, कारण संशयात्मा विनश्यती. नाथ महाराजांचा प्रसिद्ध भाग आहे, प्रमाण आहे. एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चय. म्हणजे परमार्थामध्ये संशय घेण्यामध्ये अर्थ नसतो. म्हणून एका जनार्दनी संशय सांडोनी. कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका किंवा कुशंका धरू नका. ज्ञानेश्वरी वाचायची आहे, तिच्यावरती श्रद्धा ठेवायची आहे. भगवंताची कृपा आपल्यासमोर आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये अभंगाचं चिंतन झालं. उत्तरार्धामध्ये नाथ महाराजांनी कशा पद्धतीनं या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं त्याचं चिंतन करून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. ज्ञानेश्वरी ग्रंथाची जयंती आपण साजरी करत आहोत. तो ज्ञानेश्वरी ग्रंथ सामान्य नाही, वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीपैकी एक महत्वाचा ग्रंथ आहे, ज्याला प्रथम स्थान प्राप्त झालेलं आहे प्रस्थानत्रयीमध्ये. असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मसूत्र, दशोपनिषद, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता हे संस्कृतातले हे प्रस्थानत्रय. आपल्या सनातन वैदिक हिंदू परंपरेमध्ये हजारो ग्रंथ आहेत. मग प्रश्न असा पडतो
की त्यातले आम्ही नेमके किती मानायचे, या सगळ्या तत्वज्ञानाचं सार आम्हाला कशामध्ये प्राप्त होईल, तर या 3 ग्रंथात प्राप्त होईल. तद्वत वारकरी संप्रदायामध्ये अनेक ग्रंथ आहेत. यापैकी महत्वाचे कोणते मानायचे, कोणते प्रस्थानत्रयेत आपल्या पूर्वसुरीने 3 ग्रंथ आपल्या समोर ठेवले. थोडपाठ 3 ग्रंथ आपल्या समोर ठेवले. पहिला ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. दुसरा ग्रंथ म्हणजे ग्रंथ कौस्तुभश्री एकनाथी भागवत आणि तिसरा ग्रंथ म्हणजे तुकोबारायांची गाथा. अशा पद्धतीने या 3 ग्रंथांना वारकरी संप्रदायाचे सर्वात प्रमुख ग्रंथ मानण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रथम स्थान जर का कशाला प्राप्त झालं असेल तर ते ज्ञानेश्वरीला प्राप्त झालेलं आहे. म्हणून अशा पद्धतीची जी ज्ञानेश्वरी आहे तिला वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. ज्ञानोपारायणांना वारकरी संप्रदायाचा पाया का म्हणतात? काही लोकांना असा संभ्रम आहे, लोकांना असं वाटतं ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदाय सुरू केला म्हणून त्यांना पाया म्हणतात. असं नाहीये. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदाय सुरू केलेला नाही. वारकरी संप्रदाय अनादी काळापासून चालत आलेला आहे. ज्ञानोबारायांचे आजी आजोबा सुद्धा पंढरीचे वारकरी होते. मग जर ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदाय सुरू केला असता आजी आजोबा वारकरी कसे झाले असते? म्हणजे ज्ञानोबारायांच्या आधीपासून वारकरी संप्रदाय आहे, परंतु एक प्रकारची शिस्त आणि एक ठोस तत्वज्ञान वारकरी संप्रदायाला ज्ञानोबारायांनी दिलं. एवढं ज्ञानोबारायांचं योगदान वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळे त्यांनी पाया घातला अशी भूमिका बहिणाबाई महाराजांनी समोर ठेवलेली आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, अशा पद्धतीचं कार्य ज्ञानोबारायांचं आहे. मग असा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे उपासक ज्ञानोबारायांच्या काळापासून ते आत्तापर्यंत लाखो आहेत. परंतु तरीही त्यात जर का महत्वाचे मानल्या गेली तर सगळी संत मंडळी ही ज्ञानेश्वरीची उपासक आहे. नाथ महाराज जनार्दन स्वामींकडे देवगिरीच्या किल्ल्यावरती जेव्हा गेले तेव्हा अनुभवामृत ज्ञानोबारायांचं आणि ज्ञानेश्वरी हे 2 ग्रंथ नाथ महाराजांना शिकवण्यात आले. नाथ महाराजांची बुद्धी दबलत होती. अनेक अशा ओव्या की ज्याचा अर्थ वारकरी तत्वज्ञानाला धरून नाथ महाराजांना दिसला. स्वामींना विचारलं, महाराज ज्ञानोबारांनी असं का सांगितलं असेल बरं? स्वामींनी मग निरीक्षण करून बघावं, हा प्रश्न बरोबर आहे. अरे हस्तलिखित प्रती ज्या आहेत त्या पूर्वीच्या काळात असायच्या, तेव्हापासून त्या चालत आलेल्या. समोर हस्तलिखित प्रत घ्यायची, दुसरी उतरून काढायची, दुसऱ्याहून तिसरी, तिसऱ्यावरून चौथी, असं करता करता काही ओव्या गाळ झाल्या. काही लोकांनी मुद्दामून स्वतःच्या ओव्या ज्ञानोबारायांच्या ओव्या म्हणून टाकल्या, काही शब्द काढून टाकले, काही वाढवले. त्यामुळे ही सध्याची परिस्थिती आहे बरं. असं म्हटल्याच्या नंतर नाथ महाराजांना आश्चर्य वाटलं आणि एक खेद मनामध्ये होता की असं व्हायला नको. संतांचे शब्द किती मोलाचे आहेत, संतांचे शब्द किती महत्वाचे आहेत, असं व्हायला नको. कधीतरी ही शुद्ध प्रत समोर येणं अपेक्षित आहे. मूळ ज्ञानेश्वरी पाहायला मिळेल का? स्वामींनी सांगितलं मूळ ज्ञानेश्वरी शिल्लकच नाही. मग दुधाची तहान ताकावरती घालवण्याची वेळ आहे, काही हरकत नाही. कालांतर इसवी सन 1583 साली नाथ महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला ज्ञानोबारायांचा. एक लक्षात घ्या, स्वप्न हे मिथ्या आहे, स्वप्न हे मिथ्या आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा जेव्हा संतांना स्वप्न पडली तेव्हा तेव्हा इतिहास रचला गेला. ज्ञानोबाराय स्वप्नामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर नाथ महाराजांचं सुंदर अभंगाशी ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात दिव्य तेज पुण्य मदनाचा पतळा परब्रह्म केवळ बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊनी आळंदी स्थळी काढवे की ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरासी तव ते नंदी माझी देखील द्वार एका जनार्दनी पूर्व पुण्य फळदे श्री गु भेटले ज्ञानेश्वर. नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबाराय गेले आणि सांगितलं, नाथ महाराज माझ्या गळ्याला अजान वृक्षांच्या मुळ्यांनी वेढलाय, ते काढण्यासाठी. अनेक अर्थ अभ्यासकांनी त्याचे काढलेले आहेत. मग
अजान वृक्षाची मुळी म्हणजे अज्ञान रूपी वृक्षाची मुळी ही ज्ञानेश्वरी होती वेटाळल्या गेलेली आहे, असे काही अर्थ काढलेले काय असेल ते असेल. हे स्वप्न जेव्हा नाथ महाराजांना पडलं तेव्हा लगेचच ते आळंदीच्या दिशेनं निघाले. पण नाथ महाराज जाणार म्हटल्यानंतर काही नाथ महाराज एकटे जाणार का, सगळा शिष्य परिवार त्यांच्याबरोबर आळंदीला नदीच्या अलीकडे इंद्रायणीच्या अलीकडे उतरले. ज्ञानोबारांची समाधी याच भागात आहे असा स्वप्न दृष्टांत झाल्यामुळे नाथ महाराजांनी भाविकांना सांगितलं की तुम्ही बसा, मी जरा जाऊन येतो आतमध्ये. नदी पार करून नाथ महाराज जेव्हा आतमध्ये गेले, परिस्थिती बिकट होती. सगळीकडे जंगल सदृश्य परिस्थिती, अरण्य तयार झालेलं होतं. बरं तिथे शेकडो समाधी आहेत. यातली नेमकी समाधी कोणती योग्य? आता जर आपण बघितलं घाटाचं काम झालंय तिथे, ते घाटाचं काम होण्याच्या आधी तिथे शेकडो समाध्या होत्या. कोणी त्याला वाली नव्हतं, त्या लोकांनी काढून टाकले असते, माहित नाही काय केलं त्याचं. परंतु आतापर्यंत त्या एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या समाध्या, नाथ महाराजांच्या काळामध्ये एवढ्या समाध्या बघितल्याच्या नंतर प्रश्न पडला की ज्ञानोबारांची समाधी कोणती आहे. एका स्थानावरती नाथ महाराज बसले, ध्यानस्थ बसले आणि त्यांना ज्ञानोबारांनी निर्देश केल्याप्रमाणे नंदीच्या खालून ते आतमध्ये गेले. आता ज्या स्थानावरती ते बसले ते स्थान म्हणजे आळंदीच्या ज्ञानोबारांच्या समाधी मंदिरातलं नाथपाल हे स्थान आहे बरं का. आपण जेव्हा माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये प्रवेश करतो, आपल्यापैकी बरेच जण गेले असतील, पण काही जणांचं लक्ष नसेल कदाचित, म्हणून आपल्याला सांगतो इथून नंतर कधी झालं तर कधीतरी आठवणीने नाथ महाराजांचं दर्शन घ्या. आतमध्ये गेल्यानंतर डाव्या हाताला आपण प्रदक्षिणा घालायला जेव्हा जातो, मंदिरामध्ये प्रवेश जेव्हा करतो रांगेत लागण्यासाठी, तिथं दगडी असा मोठा सुंदर असा चौथरा आहे. त्या चौथऱ्यामध्ये पादुका होत्या आधी, त्या पादुकांवर डोकं ठेवता येत नव्हतं. परिस्थिती थोडीशी बिकट होती. तिथला सगळा परिसर दगडांचा जो होता तो हल्लेला होता. परंतु नाथ महाराजांच्या कृपाशीर्वादानं त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्हाला सद्बुद्धी झाली आणि आम्ही संपर्क केला तिथल्या लोकांशी, ट्रस्टींशी, तिथल्या विश्वस्त मंडळाची, आणि अत्यंत सहकार्य करणारं विश्वस्त मंडळ आहे. आळंदीचं जे विश्वस्त मंडळ अत्यंत सहकार्य करणारं वारकऱ्यांना. त्यांना म्हटलं आम्हाला दर्शन करण्याएवढं तरी जागा आम्हाला मंदिराला तुम्ही द्या आणि आम्ही त्याचा जीर्णोद्धार करतो. अत्यंत सहकार्य त्यांनी केलं आणि त्या स्थानाचा आपण जीर्णोद्धार केला. आणि एक विनंती त्यांना अशी केली की ज्ञानोबारांच्या समाधीचा शोधच एक नाथ महाराजांनी घेतलाय, जीर्णोद्धार नाथ महाराजांनी केलाय, तर नाथ महाराजांची मूर्ती आम्हाला बसवायला मिळाली तर बरं होईल. आणि उदार अंतःकरणानं त्या लोकांनी त्याला मंजुरी दिली. त्यामुळे आज हा इतिहास लक्षात ठेवा, हा इतिहास आहे. माऊलींच्या मंदिरामध्ये इतर कोणत्याही गोष्टी वाढीव चालत नाहीत, परंतु त्यांनाही कल्पना आहे की एकनाथ महाराजांचं कार्य काय आहे आपल्या संस्थांच्या दृष्टीनं, ज्ञानोबारांच्या दृष्टीनं. म्हणून त्यांनी मोठ्या मनानं आम्हाला परवानगी दिली आणि एकनाथ महाराजांच्या सप्त धातूची मूर्ती आपण त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठित केली. 2018 साली ही गोष्ट केली. मला सांगायचं तात्पर्य काय आहे की त्या ठिकाणी नाथ महाराज बसले. तिथून आतमध्ये जेव्हा गेले, ज्ञानोबारांच्या समाधीमध्ये जाऊन बसले. 700 वर्षांच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एकनाथ महाराजांच्या शिवाय इतर कुठलाही संत ज्ञानोबारांच्या समोर प्रत्यक्ष जाऊन बसू शकला नाही. एवढा नाथ महाराजांचा अधिकार आहे. नाथ महाराज बसले ज्ञानोबारांच्या समोर. ज्ञानेश्वरी, मूळ ज्ञानेश्वरी जी ज्ञानोबारांच्या समोर ठेवली आणि ज्ञानेश्वरी नाथ महाराजांना ज्ञानोबारांनी स्वतः सांगितली. जी मूळ ज्ञानेश्वरी आहे, जी मूळ ज्ञानेश्वरी आहे ती नाथ महाराजांना ज्ञानोबारांनी स्वतः सांगितली की मी अशा अशा पद्धतीने लिखाण केलंय, अशा अशा ओव्या आहेत. 3 दिवस नाथ महाराज आत, परंतु इकडे शिष्य परिवार परेशान झालेला. संध्याकाळ झाली तरी नाथ महाराज येत नाहीत. काही जण निघाले आणि निघाल्याच्या नंतर जेव्हा नदी पार करू लागले तेव्हा एक कानडी वाणी त्या ठिकाणी आला आणि त्या वाणीला विचारलं कुठे निघालं म्हणलं तुम्ही. त्याच्या भाषेत विचार. त्यांनी सांगितले आमचे गुरुदेव आतमध्ये गेलेले आहेत, सकाळपासून गेलेत पण अजून आलेले नाही. आम्हाला जराची चिंता वाटते, कारण जंगलासदृश ही परिस्थिती आहे, चिंता वाटते आम्हाला. त्यांनी सांगितलं काळजी करू नका. मला त्यांनी सांगून ठेवले तुमची सगळी व्यवस्था लावायची. तुम्हाला अन्नधान्य पाहिजे असेल मी देतो, भांडे पाहिजे असतील मी देतो, कारण नाथ महाराजांना पैसे त्यांनी सांगितलं त्यांच्या हिशोबातून ते देणार आहेत. ठीक आहे, आपली काळजी करून घे म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळेजण जेवण वगैरे 3 दिवस त्यांचे तसेच निघून गेले.
नाथ महाराज जेव्हा ज्ञानोबारायांच्या समाधीतून बाहेर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 2-3 दिवस तर नक्कीच झालेत आपण ज्ञानोबारायांच्या समोर काय करतो. आपल्या लोकांना आपण बरोबर आणलेला आपल्याला विसर पडला म्हणून धावत धावत नाथ महाराज गेले. पंगत चालू होती. नाथ महाराजांना आश्चर्य वाटलं, पंगत कसं काय चालू आहे? कोणी ही सगळी व्यवस्था केली? त्या लोकांनी सांगितलं, महाराज तुम्हीच तर त्या कानडीवाण्याला सांगितलं होतं. कोणता कानडीवाणी? मला कोणी भेटला नाही. मग नाथ महाराजांच्या लक्षात आलं, झाले ज्ञानदेव वाणी आले सामुग्री घेऊनी सर्व काळ धनशी देवी सामुग्री. माझे प्रत्यक्ष ज्ञानोबा आहे वाण्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आले होते आणि जेवणाची व्यवस्था या लोकांची केली. मग नाथ महाराजांनी आपल्या सगळ्या भक्तांना ज्ञानोबारायांचं दर्शन करण्यासाठी तिथे घेऊन गेले. नाथ महाराजांचं जे चरित्र आहे, मूळ चरित्र आहे केशवकृत चरित्र, त्या केशवकृत चरित्रामध्ये हा सगळा विषय आलेला आहे. झालं असं की नाथ महाराजांनी सगळ्यांना त्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या समाधीकडे घेऊन गेलं. काटेकुपाटे होते. एवढ्या आपल्या बरोबरच्या भाविक भक्तांना एका छिद्रातून प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचं दर्शन नाथ महाराजांनी घडवलं. बरं का, समाधीचं नाही, प्रत्यक्ष. आता ते छिद्र कुठे माहिती नाही, आपलं ते भाग्य नाही की त्या छिद्रातून आपण प्रत्यक्ष ज्ञानोबारायांना पाहावं. पण नाथ महाराज मोठ्यांचं अंकित झालं की असा लाभ होतो, लक्षात ठेवा बरं का. म्हणून नाथ महाराजांचे भक्त हे ज्ञानोबारायांना प्रत्यक्ष बघू शकले. नाथ महाराजांनी हातामध्ये कुऱ्हाड वगैरे सगळे अवजार घेऊन आपल्या भक्त परिवारासह सगळा परिसर स्वच्छ करून टाकला. आज ज्या ज्ञानोबारायांच्या समाधीवरती आपण डोकं टेकवतो तो समाधीचा चौथरा एकनाथ महाराजांनी बांधलेला आहे. त्याचा मूळ गाभारा हा एकनाथ महाराजांनी बांधून काढला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या आलेल्या भक्तांना नाथ महाराजांनी तिथे नित्य पूजेला लावून दिला. नित्य पूजा. आजही तिथे जे परंपरागत पुजारी आहेत त्यांना माहिती नाही, मी नेहमी सांगतो, त्यांना माहिती नाही की आपले पूर्वज एकनाथ महाराजांचे शिष्य होते. हे त्यांना माहिती नाही परंपरागत पुजाऱ्यांना कदाचित. नाथ महाराजांनी जी आरती तिथे सुरू केली, आजही ती आरती सुरू आहे. आपल्याकडे आता हे सगळे मंडळी जाणकार आहेत. गावातल्या मंदिरात आणि समाधी मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळी 3 आरत्या होतात. व्रत तपतीर्थे जया पायी मिळवती, सहस्रदीपे दीपकैसे प्रकाशनी प्रभा, संत संताधिक भक्त मिळाले आणि या 3 आरत्या या 2 मंदिराशिवाय जर का कुठे होत असतील तर त्या आळंदीला ज्ञानोबारायांच्या समाधी मंदिरामध्ये होतात. नाथ महाराजांनी उपासना जी करून ठेवली आहे, अजून अव्याहतपणे झांजेवरती ती आरती सुरू आहे. हे नाथ महाराजांना एवढंच नाही तर नाथ महाराजांनी कार्तिकीची वारी सुरू करून दिली. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांची जी कार्तिकीचा जो समाधी सोहळा आहे एकनाथ महाराजांनी सुरू करून दिला. आणि उल्लेख असा आहे त्याच्यामध्ये की ही सगळी बाब बहुळ गावाच्या अधिकाऱ्याला ज्ञात झाली आणि त्यांनी काय केलं, त्या गावाची व्यवस्था लावून दिली. म्हणजे आळंदी हे गाव पुनर्स्थापित करण्याचं कार्य जर का कोणी केलं असेल तर ते शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केलं. जेव्हा वापस आले तेव्हा नाथ महाराजांच्या लक्षात आलं की लोकांकडे जुन्या ज्ञानेश्वरीच्या प्रती आहेत. प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं स्वतः त्याचा अर्थ लावतात. मग काय करायचं? महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरच्या सगळ्या हस्तलिखित प्रती नाथ महाराजांनी एकत्रित केल्या परत देण्याच्या बोलीवर, शुद्ध परत देण्याच्या बोलीवरती. आणि नाथ महाराजांनी ज्यांच्याकडून जुन्या प्रती आणल्या त्या प्रत्येकाला नवीन प्रती बनवून दिल्या आणि जुन्या प्रती ह्या गोदावरीमध्ये अर्पण केल्या. कारण ज्ञानोबारायांना अपेक्षित तो मूळ जी ज्ञानेश्वरी आहे ती लोकांच्या समोर यावी. आणि त्यामुळे प्रतिष्ठान गोदातटी लेखन कामाठी पूर्ण झाली. नाथ महाराजांनी सांगितलं की अशा पद्धतीनं कपिला षष्टीच्या दिवशी हा ग्रंथ नाथ महाराजांनी पुन्हा, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये संपादित केला असं आपण म्हणू शकतो, आणि पारमार्थिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्याचा पुनर्जन्म झाला. अशा पद्धतीनं या ज्ञानेश्वरीला पुनर्वैभव नाथ महाराजांनी प्राप्त करून दिलं. त्या ज्ञानेश्वरीची आज जयंती आहे आणि ज्ञानोबारायांना नाथ महाराजांना द्यावे तेवढे आपण धन्यवाद थोडेच आहेत, त्यांची कृपा, आणि म्हणून आपल्याला ही ज्ञानेश्वरी प्राप्त झाली. आज जयंती आहे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री राम. शांती ब्रह्म
निस्तुत्य उपक्रम हा पैठणमध्ये होणं अपेक्षित होतं. हरिभाऊ महाराजांनी या ठिकाणी अतिशय नेटानं हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांना द्यावे एवढे धन्यवाद थोडेच आहेत. आपण सर्वजण ज्ञानेश्वरीच्या पारायणाला असतानाच आपण भागवताच्या पारायणाला तिथे प्रमुख उपस्थित होते जातो. आपण आपल्यापैकी बहुतेक मंडळी त्या ठिकाणी होती. इथे पण ही मंडळी सगळी दिसत आहेत. निश्चितपणे पैठणचं वातावरण बदलणं ही काळाची गरज आहे. पैठणमध्ये आळंदीमध्ये ज्याप्रमाणे वारकरी संप्रदाय हा सर्वात प्रथम महत्त्व देण्यात येणारा संप्रदाय आहे, तशी पैठणची सध्याची तरी परिस्थिती नाही आहे. पैठणमध्ये एक ठराविक वर्ग, एक ठराविक 50च्या वरचा वर्ग आपल्याला वारकरी संप्रदायाचा दिसतोय, नाही तर 15 वर्षाच्या खालची मुलं वारकरी दिसत आहेत. 15 ते 50 वर्षांचा जो गॅप आहे, हा गॅप कुठेतरी भरून येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण जबाबदार आहोत. कारण जी मोठी मंडळी आहे तिने आपल्या पुढच्या पिढीला हे संस्कार कदाचित दिले नसतील की आपण वारकरी संप्रदायाचे आहोत, आपली पुढची पिढी सुद्धा वारकरी संप्रदायाची असली पाहिजे. या तत्वज्ञानाला मोठेपणा दिला गेला पाहिजे, कारण ते तत्वज्ञानच मोठं आहे. या भूमिकेप्रत आपण पोहोचलं पाहिजे, तरच आपल्याला पैठणची परिस्थिती बदलताना दिसेल. पिंपरी चिंचवड सारख्या ज्या परिसरामध्ये मी नेहमी असतो, पिंपरी चिंचवड सारखा परिसर हा देहू आणि आळंदीच्या जवळचा परिसर आहे. तिथं वारकरी जे म्हणतात ना, ते सगळं होत असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे नाथ महाराजांचं स्थान आपल्या पैठणला लाभलेलं आहे. नाथ महाराजांच्या मुळे आपलं पैठण ओळखलं जातं, लक्षात ठेवा. सध्याची परिस्थिती इतर कोणत्याही गोष्टीसाठी पैठण ओळखल्या जात नाही, फक्त आणि फक्त एकनाथ महाराजांच्या मुळे ओळखल्या जातं. त्यामुळे त्या एकनाथ महाराजांची भक्ती या आपण लक्षात ठेवली पाहिजे. आज लाखो वारकरी पैठणला जमतात. अहो, आषाढी एकादशीला महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाला जर का आषाढी एकादशीची गर्दी कुठे असेल तर ती पैठणला नाथ महाराजांच्या दर्शनासाठी हे लक्षात घ्या. वारकरी संप्रदायाचा दुसरा सर्वात मोठा सोहळा एकनाथ षष्ठीचा 7-8 लाख यात्रा, यावर्षी तर 10-12 लाख यात्रा होती. आणि पैठणला नाथ महाराजांच्यासाठी वर्ग जमा होतोय. त्यामुळे नाथ महाराजांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. कधी कधी मी खंत व्यक्त करतो की कीर्तनकारांना जेवढे नाथ महाराज कळाले नाही तेवढे सामान्य वारकऱ्यांना कळाले, लक्षात ठेवा. म्हणून आजही सामान्य वारकरी लाखोंच्या संख्येनं नाथ महाराजांच्या दर्शनाला येतो, पण कीर्तनकारांना काय वावरंय नाथ महाराजांचं कळत नाही. सगळ्यांबद्दल मी बोलत नाही, परंतु हेतुपुरस्सर कधी कधी अशी परिस्थिती दिसते आपल्याला की नाथ महाराजांचंच नाव घेत नाही. गंमत अशी आहे, अहो काही तालुक्यातल्या पत्रिकेमध्ये सुद्धा नाथ महाराजांचे फोटो नसतात. मराठवाड्याचं नाही, आपल्या जगाचं वैभव नाथ महाराज आहे. पण ठीक आहे, आपण जगाचा विचार नंतर करू. तालुक्यामध्ये तरी परिस्थिती काय? आजूबाजूच्या तालुक्यातली मंडळी सुद्धा नाथ महाराजांचे फोटो लावत नाही. जाऊ द्या, पैठणमध्ये जे कीर्तनकार आहेत ते सुद्धा नाथ महाराजांचं काही भजन घेत नाहीत. काही बोटावर मोजणे एवढी काही मंडळी आहेत की नाथ महाराजांचं भजन, नाथ महाराजांचा जय जयकार सर्वत्र घेतात. जर आपण नाथ महाराजांची पोळी खातो तर आपण नाथ महाराजांची टाळी वाजवली पाहिजे. पुरस्सर नाथ महाराजांना बाजूला ठेवत असेल त्यांना आपल्याला बाजूला ठेवावं लागेल. ही गोष्ट जर आपण केली नाही तर पुढची परिस्थिती विचित्र आहे, लक्षात ठेवा. नाथ महाराजांचं कार्य एवढं कमी नाही आहे. वारकरी संप्रदायात सर्वात जास्त संख्येनं जर का कोणी लिखाण केलं असेल तर ते एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. मी नेहमी सांगतो, माझ्या जवळपास सगळ्या कीर्तनात सांगतो, ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंत वारकरी संप्रदाय त्यांचे संत मानण्यात आलेले आहेत. त्या सगळ्या संतांचं वाङ्मय एकत्रित करा, सगळ्या संतांचं. 50% वाङ्मय एकट्या एकनाथ महाराजांचं आहे आणि बाकीच्या 50%मध्ये बाकीचे सगळे संत आहेत. संख्येने कोणी मोठं लहान होत नाही, मला हे नाही सांगायचं. पण नाथ महाराजां ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये डिवोशन म्हणतो, नाथ महाराजांची जी समर्पण भावना आहे वारकरी संप्रदायाच्या प्रती, त्या मानाने आपल्याला नाथ महाराजांचा जय जयकार उदो भजन पाहायला मिळत नाही. ही खंत मी या निमित्ताने व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक सप्ताह, दूरच्या सप्ताहामध्ये नाथ महाराजांचा हरिपाठही प्रत्येक ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये घेण्यात येतो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मला बाकीच्यांबद्दल काही बोलायचं नाही. बाकीच्यांवर आक्षेप आपण कोण घेणार? आपल्या लोकांविषयी आपण बोललं पाहिजे. नाथ महाराजांचं नाव, त्यांचा जय जयकार, त्यांचं भजन आपण घेतो का, याचं चिंतन आपण केलं पाहिजे. त्यांचे फोटो पत्रिकेत टाकतो का? लोकांना सांगावं लागतं नाथ महाराजांचा टाकावर का फोटो? हे दुर्दैव आहे. जाऊ द्या, मला दुसरीकडे विषय न्यायचा नाही आहे. परंतु ज्ञानोबारायांचं एवढं मोठं कार्य हे नाथ महाराजांनी पुढे चालवलं, म्हणून वारकरी संप्रदायामध्ये म्हण पडली, ज्ञानाचा एका.
ज्ञानोबारायांचे एकनाथ महाराज आहेत. हे दोघंही महाविष्णूचे अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर किंवा भानुदासाचे मुळी महाविष्णूचा अवतार, दोघंही महाविष्णूचे अवतार आहेत. आणि एका दृष्टीने बोलल्या जातं की एकनाथ महाराज हे ज्ञानोबारायांचे अवतार आहेत. म्हणून काहीही असो दोघंही महाविष्णूचे अवतार आहेत. या दोघांचा अन्योन्य संबंध आहे. आणि म्हणून कदाचित 250 वर्षानंतर एकनाथ महाराज असे ज्ञानोबारायांना दिसले असतील की त्यांचं हे जे कार्य आहे ते पूर्ण करावं. आणि म्हणून नाथ महाराजांवरती ही जबाबदारी दिली. आणि नाथ महाराजांनी इसवी सन 1584 म्हणजे शके 1576 तारण नाम संवत्सरी एका जनार्दनी अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. अशा पद्धतीनं नाथ महाराजांची भाषा बघा. मुळातच ज्ञानेश्वरी शुद्ध आहे. काही माणसं असं म्हणतात म्हणजे काही ज्ञानेश्वरी शुद्ध नव्हती का? नाथ महाराजांनी स्वतःच मान्य केलंय की मूळतःच ज्ञानेश्वरी शुद्ध आहे, परंतु पाठांतरामुळे लिखाणामुळे त्याच्यात अशुद्धी आली होती, ती मी दूर केली. एवढीच प्रामाणिक भूमिका नाथ महाराज वठवतात. त्यामुळे त्यांचं कार्य वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण सर्वजण या कार्याचा एक भाग म्हणून उपस्थित राहिलेला आहात. म्हणजे राम रावण युद्धातल्या वानराची भूमिका आपण केलेली. एक एक माणूस पारायण करतो म्हणजे हा प्रभू रामचंद्राचा वानरच आहे, त्यांचा भक्तच आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला आजूबाजूची मंडळी ही सहकार्य करतात. आपल्या सुद्धा मोठ्या कार्यक्रमाला 35 गावांची त्या ठिकाणी भाकऱ्या पोळ्या आल्या होत्या. आम्ही सगळेजण होतो. आपले कातपूर असेल, अजून सगळे आजूबाजूचा परिसर असेल, 30-35 गावांनी आपल्याला मदत केली. पण आपला कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा लोक आले ज्यांच्याकडे आपण गेलो ना, ते म्हणजे महाराज आम्हाला बोलवलंच नाही तुम्ही. मी म्हटलं आता पुन्हा जेव्हा करू तेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊ. आणि त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे ते आपलं कार्य सुरू आहे. पुन्हा एकदा धन्यवाद देतो हरिभाऊ महाराजांना. सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी नाथ महाराजांच्या दरबारामध्ये आपण सुरू केला चालवताय, त्याबद्दल धन्यवाद देतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हाला सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. या ठिकाणी आमचे आवाज जे सुद्धा उभे आहेत ते सगळी मंडळी आहेत आणि खूप सगळी मंडळी येतात का. माझे बऱ्यापैकी परिचय काही जणांची तोंड ओळख आहे, परंतु ठीक आहे सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य नाही. परंतु आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हाला सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक बार संतांचं भजन करा. जना जना जना